नमस्कार. संस्कृत फॉर सेकंडरी लेवल स्टुडंट्स या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीचा 80 मार्काचा पेपर संस्कृत पेपर सोल्युशन तो पाहूया. चला मग पाहूया पेपर सोल्युशन. प्रथम सत्र सराव मूल्यमापन सन 2021-22. दिनांक आहे, नंतर गुण आहेत 80 आणि इयत्ता आहे 9वी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रथमः विभागः सुगम संस्कृतम. सुगम संस्कृतमध्ये चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. 5 मधून 4, एकाचे 1 मार्क. मीन्स तुम्हाला 5 दिलेले असतील, ऑप्शनमध्ये 1 असेल मीन्स तुम्हाला 4च लिहायचे आहेत. तर इथे आहे ज्याप्रमाणे पुस्तकामध्ये चित्र दिलेले असेल त्याचप्रमाणे चित्र इथे येतील. तर पहिला आहे चित्र शृणोती. शृणोती म्हणजे ऐकणे. नंतर दुसरा आहे चित्र मिक्सरचं आहे. मिक्सर म्हणजे मिश्रकः. नंतरचा चित्र कुंभाराचा आहे म्हणून कुंभकारः. पुढचा आहे चित्र दार, दरवाजा मीन्स द्वारम. आणि नंतरचा चित्र आहे भारवाहक मीन्स ओझे वाहत आहे तो भारवाह. पुढचा प्रश्न आहे आ संख्या अक्षरे हे अंके हे लिखत. संख्या आहे तुम्हाला दिलेली असेल ती अक्षरात किंवा अंकामध्ये तुम्हाला लिहायची आहे. तर पहिला आहे द्वात्रिंशत. द्वात्रिंशत म्हणजे 32. नंतर आहे 26. 26ला संस्कृतमध्ये म्हणतात षड्विंशतिः. नंतर आहे 15. 15ला संस्कृतमध्ये म्हणतात पंचदश. पुढचा प्रश्न ई समयम योजयत मीन्स समय कोणता आहे ते तुम्हाला मॅच करायचं आहे, जोड्या लावायचे आहेत. तर पाहूया समय. पहिला आहे 9:15 झालेत. तर 9:15 आहे क. सपाद नववादनम 9:15 झालेत म्हणून सपाद नववादनम. नंतर आहे 2. दुसरा आहे 4:25 झालेत. तर पहिला आहे पंचविंशती. 4:25 तर पंचविंशती अधिक चतुर्वादनम. पुढचा प्रश्न आहे 3:10. 3:10 झालेत म्हणजे दशाधिक त्रिवादनम. दशाधिक त्रिवादनम. पुढे 7:45 म्हणजे 45 मिनिटामध्ये जेव्हा आपण मराठीत म्हणतो ते 7:45 म्हणजे 7:45 वाजलेत. मग त्याप्रमाणे 2 अष्टवादनम मीन्स 7:45 आपलं मराठीत ज्याप्रमाणे आपण म्हणतो त्याप्रमाणे. पाहूया दुसरा विभाग गद्यम. गद्यम म्हणजे पाठावरून दुसरा विभाग विचारला जाईल. तर पाहूया गद्यांश पठित्वा निर्दिष्टाः कृतीः. कृत आपल्याला गद्यांश वाचायचं आहे, उतारा वाचायचा आहे, पॅराग्राफ वाचायचा आहे आणि त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर पाहूया. हा पाठ आहे आपला धन्यवतौ दातृयाचको. तिसरा पाठ आहे. पाहूया त्याचा भाषांतर. दिग्विजयानंतरम रघु विश्वजित नाम्नी यज्ञे अशेषम धनम दानरूपेण यच्छत. दिग्विजयानंतर मीन्स तो जेव्हा विजयी होतो तेव्हा रघु आहे विश्वजित नावाचे यज्ञामध्ये त्याचे सर्व उरलेले धन आहे. अशेषम म्हणजे राहिलेलं, त्याच्याकडे जेवढं धन होते तेवढे तो दान रूपामध्ये देतो. अयच्छत मीन्स देऊन टाकतो. हे भूतकाळ आहे. रिक्तहस्तम रघुम दृष्ट्वा. रिक्तहस्त मीन्स रिकाम्या हाती. रघु मीन्स रघुला. द्वितीय विभक्ती आहे रघुम, रघुला. दृष्ट्वा. दृष्ट्वा म्हणजे पाहून. हे त्वांतव्यय आहे. दृष्ट्वा. कौत्सः निवृत्तः. कौत्सः मागे फिरला मीन्स तो रघु आहे. रघुने सर्व यज्ञामध्ये दान केले, मग त्याच्याकडे काही धन उरलेलेच नव्हते म्हणून त्याला रिकाम्या हाती पाहून कौत्सः निवृत्त म्हणजे मागे फिरला. रघुतम आहूय. इथे ल्यबंतव्यय सुद्धा आहे. आहूय मीन्स बोलावून. हा ल्यबंतव्यय आहे. रघुने त्याला बोलावून आगमनस्य प्रयोजनम अपृच्छत मीन्स येण्याचे कारण विचारले. तदा कौत्सः अवदत्. तेव्हा कौत्स म्हणाला रघो अहम गुरुदक्षिणार्थम 14 कोटी सुवर्णमुद्रा गुरुवे दातुमिच्छामि. रघु मी गुरुदक्षिणेसाठी 14 कोटी सोन्याच्या मुद्रा गुरुला देण्याची माझी इच्छा आहे. किंतु भवान पूर्वम एव सर्वस्वदानम अकरोत. किंतु तुम्ही तर अगोदरच सर्व दान म्हणून दिले आहे. अतः अहम
अन्यत्र गच्छामि, म्हणून मी दुसरीकडे जातो. रघु अवदत. रघु म्हणाला, हे कौत्स तिष्ठ. तिष्ठ म्हणजे थांब, हे लोट लकार आहे. हे कौत्सा थांब, तो आज्ञा देत आहे म्हणून तिष्ठ हे लोट लकार. मम यज्ञशालायां विश्रामम कुरु. माझ्या यज्ञशाळेमध्ये तू विश्राम कर, थोडं आराम कर. अहम निश्चयेन तव सहाय्यं करोमि. मी निश्चयच तुझी सहायता करेल. कौत्सस्य गुरुभक्त्या प्रभावितः रघुः कुबेरम आक्रांतुम. कुबेरम अधिक आक्रांतुम संकल्पम अकरोत. कौत्सच्या गुरुभक्तीने प्रभावित झालेल्या रघुने कुबेरावर आक्रमण करण्याचा संकल्प घेतला. कुबेर हा धनाचा राजा आहे, म्हणून कुबेरावर तो आक्रमण करण्याचा संकल्प करतो. कुबेरः रघोः भयात आक्रमणात पूर्वमेव प्रभुतां सुवर्णवृष्टीम अकरोत. कुबेराने काय केले? रघुच्या भयाने आक्रमणाच्या अगोदरच, पूर्वमेव म्हणजे अगोदरच, खूप सारी सुवर्णवृष्टी म्हणजे सोन्याचा पाऊस पाडला. ततदृष्ट्वा संतुष्टः रघुः कौत्समाहूय सर्वं सुवर्णं तस्मै दातुमेच्छत्. तददृष्ट्वा म्हणजे ते पाहून रघुने कौत्साला बोलावून सर्व सोने त्याला देण्याची इच्छा व्यक्त केली. किंतु निस्पृह कौत्स. परंतु कौत्स हा कोणतीही इच्छा नसलेला होता, निस्पृह होता, त्याला जास्तीची इच्छा नव्हती. तो काय म्हणाला? भो राजन, हे राजा, अहम केवलम गुरुदक्षिणार्थम. मी फक्त गुरुदक्षिणेसाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा अभिलाष्यामी. मीन्स मला फक्त 14 कोटी सोन्याच्या मुद्रा पाहिजेत. कारण ते मला गुरुला द्यायचे आहेत. न वांछामी अधिकम. मला जास्तची इच्छा नको, मला अधिक नको आहे. पाहूया पहिला अवबोधनम. उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. वाक्यम पुनर्लिखत मीन्स तुम्हाला पूर्ण वाक्य लिहायचंच आहे. असं नाही की डायरेक्ट तुम्ही सत्य असत्य किंवा ऑप्शन लिहून टाकले, त्याचं उत्तर लिहून टाकलं, असं नाही. तुम्हाला पूर्ण वाक्य लिहायचं आहे. तर वाक्यम पुनर्लिखत त्याचा अर्थ होतो वाक्य तुम्ही पुन्हा लिहा. पाहूया कौत्सः रघुं प्रति गच्छति यतः. कौत्स रघुजवळ गेला. का म्हणून गेला? तर पाहूया त्याचा उत्तर. सह विश्वजित यज्ञस्य मुख्य पुरोहितः. काय तो विश्वजित यज्ञाचा मुख्य पाहुणा होता की दुसरा आहे? सह रघुं सुवर्णमुद्रा याचितुमेच्छत्. काय तो रघुजवळ सोन्याच्या मुद्रा मागण्यासाठी गेला? तर यस, हो, दुसरा आहे तो खरोखर आहे. तो पाहुणा नव्हता विश्वजित यज्ञाचा, परंतु त्याला त्याच्याकडून सुवर्णमुद्रा पाहिजे होत्या. मीन्स दुसरा आहे तो सत्य आहे. पाहूया ख. पूर्णवाक्येने उत्तरम लिखत. पूर्णवाक्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर रघो यज्ञस्य नाम की रघुने जे यज्ञ केलेले त्याचं नाव काय होतं? तर रघो यज्ञस्य नाम विश्वजित आसीत असं लिहिलं तरी चालेल. दुसरं असं की रघो यज्ञस्य नाम विश्वजित असं पण चालेल. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मीन्स प्रत्येक वाक्य तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा फुल स्टॉप देणे हे अति गरजेचे आहे, अति आवश्यक आहे. पाहूया दुसरा प्रश्न ग. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यमिति लिखत. वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायचं आहे. वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि सत्य आहे की असत्य ते सुद्धा लिहायचे आहे. तर पाहूया गुरु रजत मुद्रा इच्छती. गुरुला कोणती मुद्रा पाहिजे होती? सुवर्ण मुद्रा की रजत मुद्रा? तर हे वाक्य असत्य आहे, कारण गुरुला सुवर्ण मुद्रा पाहिजे होती, रजत मुद्रा नव्हती पाहिजे. नंतरचा प्रश्न आहे घ. कह कम वदती. कोण कोणाला म्हणत आहे? हे कौत्स तिष्ठ मम यज्ञशालायां विश्रामम कुरु. हे कौत्सा थांब. तिष्ठ लोट लकार, थांब ऑर्डर करत आहे, आज्ञा देत आहे. मम यज्ञशालायां विश्रामम कुरु. माझ्या यज्ञशाळेमध्ये तू विश्राम करत. हे वाक्य कोण म्हणतो? तर हे वाक्य रघु कौत्साला म्हणतो. असं रघु कौत्सम वदते. कह कम वदती. तर कह रघु जो प्रथमा विभक्तीत आहे, कम हा द्वितीय विभक्तीत आणि वदती
त्याप्रमाणेच. पुढचा प्रश्न आहे शब्द ज्ञानम 3 मधून 2 करायचे आहेत. प्रथमा विभक्त्यंत पदे चित्वा लिखत. मीन्स प्रथमा विभक्तीचे कोणकोणती पदे आहेत ते तुम्हाला शोधून लिहायची आहेत. तर आहे रघु, कौत्सः, अहम, भवान. हे सर्व प्रथमा विभक्तीचेच पदे आहेत. तुम्ही कोणतेही 2 किंवा 1 लिहू शकता. इथे तुम्हाला 2 सांगितले आहेत म्हणून तुम्ही 2 कोणतेही पद लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न निर्माणम कुरुत. प्रश्न निर्माण करायचा आहे. तर गुरोः वचनम श्रुत्वा कौत्सः चिंताकुलः जातः. तर गुरोहच्या खाली जर अंडरलाईन असेल तर कस्य वचनम श्रुत्वा कौत्सः चिंताकुलः जातः. कोणाचे वचन ऐकून कौत्सः चिंतित झाला. नंतरचा प्रश्न आहे संधिविग्रहम कुरुत. संधिविग्रह करायची आहे आपल्याला. तर दातुम इच्छामी तर दातुम अधिक इच्छामी. पाहूया तिसरं पृथक्करण. क्रमेण योजयत. क्रमाने लावायचं आहे. तर पहिलं वाक्य दुसरं येईल. दुसरं वाक्य कोणतं आहे यज्ञ अशेषम धनम दानरूपेण अयच्छत. यज्ञामध्ये त्याने दानरूपामध्ये सर्व धन देऊन टाकलं. नंतरचा येईल कोणता वाक्य चौथा रिक्तहस्तम रघुम दृष्ट्वा कौत्सः निवृत्त. रिक्तहस्ती रघुला पाहून कौत्सः निवृत्त झाला, मागे फिरला. नंतरचा वाक्य येईल पहिला आता अहम अन्यत्र गच्छामी. पहिला वाक्य आहे नंतर. आणि नंतर शेवटी तिसरा वाक्य येईल. कोणतं येईल तिसरं वाक्य तर अहम निश्चयेन तव सहाय्यम करोमि. हे शेवटी वाक्य येतं याच्यामध्ये. नंतरचं आहे गद्यांश पठित्व निर्दिष्ट. हा कृतीकृत आपल्याला तेच पाठ वाचायचं आहे, पॅराग्राफ वाचायचं आहे, उतारा वाचायचा आहे आणि त्याच्यावरून त्याच्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. तर आहे विश्पला वीरवनिता विश्पला नावाचं पाठ आहे हे. खेल राजः नाम कश्चित नृपः. खेल राजा नावाचा एक राजा होता. विश्पला तस्य पत्नी. विश्पला त्याची पत्नी होती. सा यथा महाविदुषी आसीत तथैव रणकुशला अपि आसीत. ती ज्याप्रमाणे महाविदुषी मीन्स महान ज्ञानी आणि त्याचप्रमाणे ती रणामध्ये किंवा रणांगणामध्ये कुशलसुद्धा होती. खेलराजा अपि शूरः पराक्रमीचा आसीत. खेलराज हा पण शूरवीर आणि पराक्रमी होता. सह विश्पलया सह सुखेने जीवती स्म. तो विश्पलेसोबत सुखाने जीवन जगत होता. पुढे अथ कदाचित शत्रवः खेलराजस्य राज्य आक्रमणं कृतवन्तः. आता त्यानंतर काही दिवसांनी कदाचित एके दिवशी शत्रूंनी खेलराजाच्या राज्यामध्ये आक्रमण केले. महत युद्धम आरब्धम. खूप मोठे युद्ध आरंभ झाले. सेनाया नायकः खेलराजा रणरंगम प्रविष्टवान. सेनेचा नायक खेलराजा रणांगणात प्रवेशला. विश्पला अपि रणरंगम प्रविष्टवती. विश्पला सुद्धा रणांगणात प्रवेशली. भुवम अवतीर्णा चामुंडेश्वरी इयुसा शत्रूणां संहारम कृतवती. भूमीवर अवतीर्ण झालेली चामुंडेश्वरी त्याप्रमाणे ती शत्रूंचा संहार करीत होती. तस्याः शौर्यं पराक्रमं च दृष्ट्वा शत्रवः अपि चकिता अभवन्. तिचे पराक्रम आणि शौर्य पाहून शत्रूसुद्धा चकित झाले, आश्चर्यचकित झाले असे म्हणू शकतो आपण. उत्तरावरून प्रश्नांची उत्तरे पाहूया. उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. आपल्याला ऑप्शन बघायचे आहेत कोणकोणते आहेत. तर विश्पला प्रविष्टवान की प्रविष्टवती. तर नाही, विश्पला ही स्त्रीलिंगी आहे म्हणून प्रविष्टवती. प्रविष्टवान हे पुरुषासाठी लागतं, पुल्लिंगसाठी लागतं. शत्रवः आक्रमणम कृतवन्तः. कृतवान हे एकवचनसाठी लागतं आणि कृतवन्तः हे बहुवचनसाठी लागतं. म्हणजे शत्रवः हे बहुवचन आहे म्हणून उत्तर आहे दोन्ही हे. पहिल्यामध्ये विश्पला प्रविष्टवती आणि दुसऱ्यामध्ये शत्रवः आक्रमण कृतवन्तः. पहिल्यामध्ये दुसरं आणि दुसऱ्यामध्ये पहिलं असं त्याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे ख एक वाक्य उत्तरम लिखत. सेनायाः नायकः कः. सेनेचा नायक कोण होता तर खेलराजः सेनायाः नायकः. किंवा तुम्ही असे सुद्धा लिहू शकता सेनायाः नायकः खेलराजः अस्ति किंवा अस्ति नाही लावलात तरी चालेल.
त्यानंतर वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. नेहमीप्रमाणे वाक्यम पुनर्लिखित्वा आलं तर तुम्हाला पूर्ण वाक्य पूर्ण सेंटेन्स तुम्हाला लिहायचंच आहे. असं नाही की सत्य किंवा असत्य लिहिलं की चालेल. तुम्हाला पूर्ण वाक्य लिहायचं आहे इथे. नंतर काय आहे पाहूया. विश्पला खेलराजा नामना नृपस्य पत्नी. विश्पला खेलराजाच्या नावी ते राजा होते, त्याची पत्नी होती. तर हो, सत्य आहे हे वाक्य. त्यानंतर एषः गद्यांश कस्मात पाठात उद्धृत. हे गद्यांश आहे, उतारे आहे, पॅराग्राफ आहे. ते कोणत्या पाठातून घेण्यात आलेले आहे तर हे उतारे आहे वीरवनिता विश्पला. एषः गद्यांशः वीरवनिता विश्पला इति पाठात उद्धृतः. ज्ञानन पाहूया. 3 मधून 2 लिहायचे आहेत आपल्याला. लकारम लिखत. लकार म्हणजे तुमचं काळ कोणता आहे, टेन्स कोणता आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. खेलराजा अपि शूरः पराक्रमी च आसीत. आसीत म्हणजे होता. खेलराज पण शूर आणि पराक्रमी होता. तर कोणतं काळेन हे भूतकाळेन म्हणून लंग लकार. भूतकाळ म्हणजे लंग लकार. त्यानंतर आहे संधी विग्रहम कुरुत. संधी पाहूया. तर तथेव, तथेवची संधी आहे तथा अधिक एव. पुढचा प्रश्न आहे प्रश्न निर्माणम कुरुत. विश्पला महाविदुषी रणकुशलाच्या आसीत. तर आपल्याला प्रश्न निर्माण करायचा आहे. तर विश्पला काय होती तर का महाविदुषी रणकुशला आसीत. कोण होती तर विश्पला होती. त्यानंतर आहे पृथ्थकरणम. तर विशेषण विशेष संबंध स्तंभपूर्णम कुरुत. तर विशेषण आहे महत आणि विशेष्य आहे युद्ध, महान युद्ध. इथे खेलराजसोबत नृपः नायकः. त्याच्यामध्ये खेलराजसोबत जे असेल, जे विशेषण असेल ते विशेषणाला लागते. त्याप्रमाणे चकिताः शत्रू सैनिकाः. चकित कोण होते तर शत्रू सैनिकाः. आणि नंतर वीरांगना कोण होती तर वीरांगना विश्पला होती. त्यानंतरचा प्रश्न आहे गद्यांश पठित्वा सरलार्थ लिखत. गद्यांश वाचून त्याचा अर्थ लिहायचा आहे. मीन्स ट्रान्सलेशन किंवा भाषांतर करायचं आहे, अर्थ लिहायचं आहे. त्याप्रमाणे मीन्स तुम्ही मराठी मीडियममध्ये असाल तर मराठीत लिहायचं आहे त्याचा अर्थ, आणि इंग्लिश मीडियममध्ये असेल तर इंग्लिशमध्ये, किंवा हिंदीमध्ये असेल तर हिंदीमध्ये. तर त्याचा अर्थ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा एक व्हिडिओ मी केला आहे अनुशासन प्रिय वेल्लणकर महोदयांचं तेच पिनकोड प्रवर्तकः. त्या पाठाचं मी पूर्ण भाषांतर आहे. तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे. त्याच्यावर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याचा प्रश्न आहे माध्यम भाषा उत्तरम लिखत. मीन्स तुमची माध्यम भाषा तुम्ही मराठी मध्ये असाल तर मराठीत, इंग्लिश मीडियममध्ये असाल तर इंग्लिशमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर पहिला आहे वीरबलेन चौरः कथम गृहीत. वीरबलाने चोराला कसे पकडले. आणि नंतर आहे विश्पला अश्विनी कुमार्यो ध्यानम किमर्थम कृतवती. विश्पलाने अश्विनी कुमारांचा ध्यान का म्हणून केला. तर दुसऱ्या प्रश्नांचा व्हिडिओ मी बनवला आहे, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. नंतर आहे तृतीय हा विभाग. तृतीय विभाग आहे पद्यम श्लोकांवर, पद्यावर. तिसरा विभाग आहे तर पाहूया तिसरा पद्यांश पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. श्लोक वाचून आपल्याला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पहिला श्लोक आहे भुक्त्वा तृणानि शुष्काणि पीत्वा तोयमजलाशयात् दुग्धं यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः. याचा अर्थ असा की शुष्काणी तृणानी मीन्स सुकलेले गवत खाऊन आणि जलाशयाचे पाणी पिऊन गाय या आपल्याला दूध देत असतात. खरोखर गाय या खरोखरच लोकमाता आहेत. दुसरा आहे दृष्टिपूतं न्यसेत पादं वस्त्रपूतं पिबेत जलम सत्यपूतां वदेत वाणी मनःपूतं समाचरेत. याचा अर्थ असा की दृष्टीने स्वच्छ केले किंवा दृष्टीने पाहूनच आपण पाऊल ठेवावे. वस्त्रपूतं पिबेत जलम मीन्स वस्त्राने स्वच्छ केले किंवा पवित्र केलेले पाणी प्यावे. सत्याने पवित्र केलेली वाणी बोलावी
आणि मनाने पवित्र केले मीन्स चांगले वर्तन करावे. नंतर आहे गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरे अपि वसतां सतां केतकी गंधमाग्राय स्वयं आयान्ति षटपदाः. याचा अर्थ असा की आपले गुणच आपल्या दूताचं काम करतात. कारण याच्यासाठी एक उदाहरण दिलं आहे की वसताम सताम मीन्स चांगली लोकं असतात, त्यांचे गुणच हे दूताचं काम करतात की आपल्याला त्या व्यक्तीची आठवण येते. चांगली व्यक्ती असली तर केतकी गंध मागरा मीन्स केवड्याच्या किंवा केतकीच्या फुलाचा सुगंध घेऊन भवरे किंवा षटपदा मीन्स तेच भ्रमरे ते स्वतःहून येतात. भुंगे हे स्वतःहून त्या फुलांवर आकर्षित होतात. प्रश्न पाहूया. पूर्ण वाक्याने उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे आपल्याला. तर धेनवः किं भुक्त्वा दुग्धम यच्छति. धेनू आहे काय खाऊन दूध देतात. तर धेनवः शुष्कानि तृणानि भुक्त्वा दुग्धम यच्छति मीन्स धेनू आहे सुकलेले गवत खाऊन दूध देतात. इथे यच्छती झालं आहे, आपल्याला यच्छन्ती लिहायचं आहे. ती मिस्टेक झाली आहे माझ्याकडून. तुम्ही यच्छन्ती लिहायचं. यच्छती हे एकवचन आहे आणि यच्छन्ती हे बहुवचन आहे. नंतरचा प्रश्न आहे पद्यांच्या द्वे विशेषणे चित्वा लिखत. 2 विशेषण दिलेली असतील गायीसाठी, ते पाहूया. तर शुष्काणी तृणानी आणि धेनवः लोकमातरः असे विशेषण आहे त्याचे. नंतर आहे एकवचने परिवर्तित. एकवचनामध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आहे. तर इथे बहुवचन आहे लोकमात्र धेनवः शुष्काणी तृणानी खादन्ति. तर लोकमात्र हे बहुवचन आहे, शुष्काणी तृणानी सुद्धा बहुवचन आहे. तर त्याचे एकवचन होईल लोकमाता धेनू शुष्कम तृणम खादती मीन्स लोकमाता धेनू हे एकवचन आहे, शुष्कम तृणम सुद्धा एकवचन आणि खादती सुद्धा एकवचनासाठीच आपल्याला वापरायचं आहे. नंतरचा प्रश्न आहे वर्णविग्रहम कुरुत मीन्स समाचरितचा वर्णविग्रह करायचा आहे. तर स अधिक अ अधिक म आचरेत. सेम असंच तुम्हाला वर्णविग्रह असेल तर असं लिहायचं आहे आणि संधी विग्रह असेल तर तुम्हाला संधी विग्रह असेल तर सम अधिक आचरेत असं येईल. आणि वर्णविग्रह मीन्स शब्दांचा विग्रह, अक्षरांचा विग्रह असं. नंतरचा प्रश्न आहे अमरकोशात शब्दम योजित्वा वाक्यम पुनर्लिखत. आपल्याला वाक्य ह्याच्यात पण पुन्हा लिहायचं आहे. जेथे जेथे पुनर्लिखत असेल तेथे ते तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर पाहूया अमरकोशामध्ये षटपदासाठी कोणतं शब्द वापरले. तर भ्रमराह. भ्रमराह हे अमरकोशामध्ये भुंग्यांसाठी शब्द वापरलेला आहे, समानार्थी शब्द आहे. तर केतकी गंधमाग्राय षटपदा आयान्ति. नंतरचा प्रश्न आहे जालरेखा चित्रम पूरयत. तर विधिलिंगकारस्य क्रियापदानी. तर विधिलिंगकारच्या क्रियापद आहेत कोणकोणते आहेत. तर न्यसेत. पिबेत म्हणजे प्याले पाहिजे. न्यसेत म्हणजे टाकावे, पाऊल टाकावे मीन्स शूड. जिथे तुम्हाला करायला पाहिजे शूड असा शब्द येतो. तुम्हाला करायलाच पाहिजे, तुम्ही असे मीन्स वाईट सवयी करू नका असं जिथे केलं असेल तिथे विधिलिंग लकार येतात. तर वदेत तुम्हाला बोलायला पाहिजे, तुम्हाला आचरण करायला पाहिजे, शूड यू शूड असे काही शब्द येतात तेथे विधिलिंग लकार उपयोगी पडतो. चा प्रश्न आहे पद्ये शुद्धे पूर्णच लिखत. शुद्ध आणि पूर्ण लिहायचं आहे. तर क ख मधून एक लिहायचं आणि ग घ मधून एक लिहायचं आहे. तर तुम्ही परीक्षेमध्ये क आणि ख लिहिलात तर तुमचा एक रॉंग असेल, कारण तुम्ही त्यात ऑप्शन ऑलरेडी दिलं आहे की क ख मधून एकच लिहायचं आणि ग घ मधून एक लिहायचं मीन्स फक्त तुम्ही ग घ नाही लिहू शकत किंवा फक्त तुम्ही क ख नाही लिहू शकत. तुम्हाला क ख मधून एक आणि ग घ मधून एकच लिहायचं आहे. मीन्स हे वाक्य आहेत ज्याप्रमाणे पुस्तकामध्ये हे श्लोक असतील त्याचप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. कोणतीही चूक करता कामा नये. नंतरचा प्रश्न आहे अन्वयम पूरयत. अन्वय पूर्ण करायचं आहे आपल्याला. तर अक्रोधेन जयेत क्रोधम. अक्रोधेन क्रोधम जयेत. साधुना असाधुम जयेत. दानेन कदर्यम जयेत. सत्येन च अनृतम जयेत.
म्हणजे याचा अर्थ आहे अक्रोधाने क्रोधाला जिंका, चांगल्यापणाने दुर्जनांना जिंका, दानाने कंजूसपणाला जिंका आणि सत्याने खोटारडेपणाला जिंका. पाहूया ई माध्यम भाषा सरलार्थ लिखत 3मधून 2 लिहायचे आहेत. तर पहिला आहे अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम अनुत्सृज्य सतां वर्त्म यत् स्वल्पमपि तद बहु. त्याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये किंवा मराठी मीडियममध्ये असाल तर मराठीत लिहायचं आहे. पाहूया त्याचा अर्थ. येथे या श्लोकाचा अर्थ दिलेला आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये पण. तर आपण मराठीमध्ये पाहूया. इतरांना त्रास न देता, दुष्टांच्या घरी न जाता किंवा दुष्टांची मदत न घेता, सज्जनांचा मार्ग न सोडता जे काही थोडे मिळेल तेच पुष्कळ मानावे. मीन्स आपल्याकडे जेवढं काही आहे ते पुष्कळ आहे. जास्त ज्याप्रमाणे आपण म्हणतो जेवढी चादर आहे तेवढे पाय पसरावे. त्याचप्रमाणे आपल्याला इथे सांगितलं आहे की आपण जास्त वाईट काम न करता, दुसऱ्यांची सवयी न लावता, दुसऱ्यांची संगत न घेता, आपण आपल्याकडे जे आहे ते खूप आहे आपल्यासाठी. याचा अर्थ असा. पुढचा आहे सुखार्थी चेत त्यजेत विद्या विद्यार्थी चेत त्यजेत सुखम सुखार्थीनः कुतो विद्या कुतो विद्यार्थीनः सुखम. त्याचा अर्थ पाहूया आपण. मराठीत अर्थ पाहूया. सुखाची इच्छा असणाऱ्याने विद्येचा त्याग करावा, विद्येची इच्छा असणाऱ्याने सुखाचा त्याग करावा. सुखाची इच्छा असणाऱ्यास विद्या कुठून मिळणार, विद्येची इच्छा असणाऱ्यास सुख कुठून मिळणार. म्हणजे याचा अर्थ असा की जर तुम्हाला परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे, तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला झोपून फायदा नाही. तुम्हाला काही ना काही पुस्तके वाचावी लागतील तरच तुम्हाला ज्ञान मिळेल. पण जर तुम्हाला सुख मीन्स झोप पाहिजे असेल किंवा काही दुसरंच भलतंच काही करायचं असेल तर तुम्हाला विद्येचा त्याग करावा लागेल. मीन्स पुस्तके न वाचता तुम्हाला कशी काय विद्या मिळेल असं इथे सांगितलं आहे की जर सुख पाहिजे असेल तर विद्येचा त्याग करावा आणि जर विद्या तुम्हाला पाहिजे असेल तर सुखाचा त्याग करावा. मीन्स झोपेचा त्याग करावा, आळसपणाचा त्याग करावा. पुढचा प्रश्न आहे यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहम कथम द्वितीया स्यात् द्वितीया स्याम अहम कथम. मीन्स याचा अर्थ लिहायचा आहे. आपण पाहूया पुढे. याचा अर्थ मराठीत पाहूया. ज्याच्यासाठी विहस्य ही षष्ठी विभक्ती आणि विहाय ही चतुर्थी विभक्ती आहे, तसेच अहम आणि कथम ही द्वितीय विभक्ती आहे, त्याची मी द्वितीय म्हणजे पत्नी कशी होईल असा याचा अर्थ आहे. डिटेलमध्ये तुम्हाला पुस्तकात दिलेलंच आहे, ते तुम्ही वाचू शकता. नंतरचा प्रश्न आहे चतुर्थ विभाग लेखन कौशलम. तर यात पण थोडंसं ग्रामर असतंच. धातूनाम अव्ययानांचा उपयोगम कृत्वा वाक्य निर्माण कुरुत. ह्या धातूंचा उपयोग करून आपल्याला वाक्य निर्माण करायचं आहे. पाहूया कोणकोणते धातू आहेत. गमगच्छ धातू आहे. दा यच्छ म्हणजे देणे, यच्छ म्हणजे पण देणे. स्नेह म्हणजे प्रेम करणे, स्नेह करणे. विना म्हणजे विना किंवा शिवाय. सह म्हणजे सोबती आणि समीपे म्हणजे जवळ. तर पाहूया त्यांचे सेंटेन्स किंवा वाक्य. पहिला आहे गमगच्छ धातू. तर गमगच्छ धातूसोबत नेहमी द्वितीय विभक्तीचाच उपयोग केला जातो. तर इथे हा वाक्य दिलेला आहे. पांडवा हस्तिनापुरम अगच्छन. हस्तिनापुरम ही द्वितीय विभक्ती आहे. मीन्स तुम्हाला द्वितीय विभक्तीसोबतच गमगच्छ मीन्स जाणे त्याचा उपयोग करायचा आहे. आणि इथे आहे द्वितीय विभक्तीसोबतच आणि त्याचा अर्थ आहे पांडवा हस्तिनापूरमध्ये गेले असा याचा अर्थ होतो या वाक्याचा. पुढचा आहे पुढची धातू आहे दा यच्छ. दा यच्छ म्हणजे देणे. दा ददाती यच्छती दोघांचा अर्थ होतो देणे. तो चतुर्थी विभक्तीसोबतच त्याचा उपयोग होतो दा आणि यच्छतीचा. तर इथे आहे कोणतीही चतुर्थी विभक्ती उकारांत असो किंवा अकारांत असो कोणाची चतुर्थी विभक्तीसोबतच त्याचा उपयोग केला जातो. तर वाक्यामध्ये चतुर्थी विभक्ती ही यायलाच पाहिजे. तर इथे आहे शिष्याः गुरुवे दक्षिणाम यच्छन्तु. म्हणजे शिष्य हे गुरुला दक्षिणा देत आहेत. गुरुला दक्षिणा देत आहेत असा इथे अर्थ होतो. पुढची
पुढची धातू आहे स्नेह. स्नेह म्हणजे प्रेम करणे, स्नेह करणे. तर इथे स्नेहसोबत नेहमी सप्तमी विभक्तीचाच उपयोग केला जातो. तर इथे आहे वयम भातृषु स्नेहम, म्हणजे आम्ही भातृषु मीन्स भावांना प्रेम करतो, स्नेह करतो. नंतर आहे विना. विनासोबत नेहमी द्वितीय, तृतीय आणि पंचमी विभक्तीचाच उपयोग होतो. जसं की चंद्रमसम, चंद्रमसा, चंद्रमसह विना निशा न शोभते, मीन्स चंद्राविना निशा शोभत नाही, रात्र शोभून दिसत नाही. पुढे सह आहे. सह सोबत नेहमी तृतीय विभक्तीचा उपयोग होतो. पित्रासह अनिकेतः आपणम गच्छति, मीन्स पित्यासोबत, वडिलांसोबत अनिकेत दुकानात जातो. सहचा अर्थ होतो सोबत, बरोबर. नंतर आहे समीपे. समीपेचा अर्थ होतो जवळ. तर समीपेसोबत नेहमी षष्ठी विभक्तीचा उपयोग केला जातो. नगरस्य समीपे उद्यानम वर्तते, मीन्स नगराच्या जवळ उद्यान आहे, बाग आहे. येथे अथवामध्ये प्रश्न आहे, संस्कृत अनुवादम करू. तर संस्कृत अनुवाद करायचं आहे. मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दिलेलं आहे आपल्याला. ते संस्कृतमध्ये आपल्याला भाषांतर करायचं आहे. तर पाहूया. पहिला आहे राम वनात जातो. राम आहे वनामध्ये जातो. राम गोज टू द फॉरेस्ट. तर पाहूया. हे आहे लटलकार आहे, प्रेझेंट टेन्स आहे, वर्तमान काळ आहे. तर रामसाठी रामः, वनामध्ये किंवा वनात तर वनम किंवा वनाला तसा अर्थ होतो. गच्छती, तीतः अंती, एकवचन आहे राम म्हणून रामः वनम गच्छती असा त्याचा संस्कृत अनुवाद होतो. नंतर दुसरा आहे आजी दिवा लावते. तर पाहूया आजीसाठी काय म्हणतात. आजीसाठी म्हणतात पितामही. पितामही. दिवासाठी आपण दीपम वापरूया. दीपम प्रज्वालयती. आजी मातामही दीपम प्रज्वालयती. मातामही पण एक वचन आहे. हे पण लटलकारच आहे म्हणून दीप पेटवते असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर तिसरा आहे प्राणी वनामध्ये राहतात. प्राणी वनामध्ये राहतात. आता प्राणी राहतात हे बहुवचन आहे. तर प्राणीसाठी आहे बहुवचन घेऊया. पशवः. प्राणी बहुवचनामध्ये पशु, पशवः उकारांत आहे. नंतर आहे वनामध्ये. मध्येसाठी आपण सप्तमी विभक्तीचा उपयोग करतो. वने. वनामध्ये त्याचा अर्थ वने. राहतात. तर राहतातसाठी हे बहुवचन आहे म्हणून तितः अंतीप्रमाणे निवसंती. नि हे उपसर्ग आहे. निवसंती असा त्याचा संस्कृत अनुवाद होतो. पुढचं आहे चौथं गवत हिरवे आहे. आता गवत हिरवे आहे ते पण प्रेझेंट टेन्सच आहे, हिरवे आहे. तर पाहूया गवत हिरवे आहे साठी. तर गवतसाठी आपण म्हणतो तृणम. तृणः किंवा तृणम. हिरवे हरितः. आणि आहेसाठी अस्ति. तृणम ही हरितः अस्ति किंवा तृणः पण होऊ शकतो. तृणः हरितम. हरित किंवा हिरवे किंवा हरितः पण चालेल. अस्ति असे त्याचा संस्कृत अनुवाद आहे. नंतर आहे पाचवं बागेत 100 वृक्ष आहेत. आता बागेमध्ये 100 वृक्ष आहेत. त्याचा संस्कृत अनुवाद पाहूया. तर बागेत मीन्स बागेमध्ये.
तर उद्याने. सप्तमी विभक्ती बागेमध्ये. 100साठी आपण वापरतो शतम. वृक्ष खूप सारे आहेत म्हणून वृक्षाः. आणि तिथं अंती त्याप्रमाणे अंती हे केव्हा लागतं, जेव्हा बहुवचन असतं तेव्हा. तर वृक्षाः सन्ति. बागेमध्ये 100 वृक्ष आहेत, उद्याने 100 वृक्षाः सन्ति. पुढचा आहे गणेशाला मोदक आवडतात. तर गणेशाला मोदक आवडतात पाहूया आपण. येथे चतुर्थी विभक्तीचा उपयोग होतो. गणेशाला मीन्स गणेशाय, गणेशाला, गणेशाय, गणेशाय. मोदक, मोदक बहुवचन आवडतात, बहुवचन आहे मोदकाः. आणि आवडतात साठी रोचन्ते. बहुवचन आत्मनेपद आहे हे, रोचन्ते. अशा प्रकारे आपला संस्कृत अनुवाद खूप सोपा आहे. पुढचा प्रश्न आहे वाक्यात्मकम निबंधम पूरयात. आपल्याला निबंध पूर्ण करायचा आहे. तर पाहूया, गणेशोत्सव आहे. आपल्या पुस्तकातलाच निबंध दिलेला आहे तुम्हाला. भाद्रपद मासस्य चतुर्थे दिने. भाद्रपद महिन्याच्या 4थ्या दिवशी, तर दिने गणेशोत्सवः आरभते. भाद्रपद मासस्य चतुर्थे दिने गणेशोत्सवः आरभते. नंतर तदा नैकेषु गृहेषु गणेशमूर्तेः. तिसरं काय येईल, गणेशमूर्तेः स्थापना भवति. एषः उत्सवः कुत्रचित् सार्धेक दिनात्मक, कुत्रचित् 5 वा 7 वा 10 दिनात्मक दिनात्मकः. अनन्तरं मूर्ते विसर्जनं जलाशये 4 क्रियते. त्यानंतर लोकमान्य टिळक महोदयान सार्वजनिक गणेशोत्सव आरब्ध. लोकमान्य टिळक महोदयाने सार्वजनिक गणेशोत्सवचा प्रारंभ केला. भक्ताः दुर्वांकुरे पुष्पैः मिष्टैः मोदकैः च गणेशं पूजयति. मीन्स भक्त आहेत, दुर्वांनी, मोदकांनी आणि मिठाई किंवा मोदकांनी त्यांची पूजा करतात. नंतर आपल्याला मंजुषा दिलेली आहे. अथवामध्येच चित्रवर्णन करायचं आहे. मंजुषा हे उपवनाचं चित्र आहे, उद्यानचं चित्र आहे. पाहूया आपण. तर इथे आहे एतत. काय आहे एतत? एतत उपवनस्य चित्रमस्ति. मीन्स उपवनाचे चित्र आहे, गार्डनचं चित्र आहे. अतीव सुंदरम. दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये काय येईल, सुंदरम वर्तते. खूप सुंदर दिसत आहे. तत्र परितः वृक्षाः सन्ति. वृक्षाः सन्ति. उपवनस्य द्वारे अनेकानि वाहनानि. अनेकानि आहे, मग विशेषण आहे अनेकानि, तर विशेष्य वाहनानि. सेम असतं नी आणि वाहनानि तिष्ठन्ति. उपवनाच्या दारामध्ये किंवा गेटवर अनेक वाहने आहेत. नंतर आहे तत्र अनेकाः भ्रमन्ति. आता तिथे अनेक कोण आहे, अनेकाः त्याप्रमाणे जनाः. विशेषण ज्याप्रमाणे त्याप्रमाणे विशेष्य. मीन्स अनेकाः विशेषण, तर विशेष्य काय असेल तर जनाः. अनेकाः जनाः भ्रमन्ति. खूप सारे लोक आहेत, फिरत आहेत. नंतरचा विभाग आहे पंचमः विभागः भाषाभ्यासः. तर तालिका पूर्ती करायची आहे आपल्याला. तर पाहूया नाम तालिका. तर सेम उकारांत आपला आहे त्याप्रमाणे. एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम, विभक्ती. भानवे, भानुभ्याम अँड भानुभ्यः चतुर्थी विभक्ती. नंतर आहे धेनु, धेनु, धेनुः द्वितीय विभक्ती. नंतर आहे मातरी, मात्रोः, मातृषु सप्तमी विभक्ती. नंतर आहे सर्वनाम तालिका. तर पाहूया एकवचनम, द्विवचनम मध्ये भवती, भवत्योः, भवत्यः प्रथमा. नंतर आहे अस्य, अनयोः किंवा एनयोः आणि एषां षष्ठी विभक्ती.
नंतर मत, मताभ्याम, मतेभ्य पंचमी विभक्ती. त्यानंतर आहे क्रियापद तालिका. तर लकार आहेत, लट लकार म्हणजे वर्तमान काळ आहे. तर वर्तमान काळमध्ये जीवती, जीवतः, नंतर आहे जीवंती प्रथम पुरुष. लंग लकार म्हणजे भूतकाळमध्ये अभवत, अभवताम, अभवन प्रथम पुरुष. त्यानंतर आहे लोट लकार म्हणजे लिखाणी, आज्ञार्थ आहे लिखाणी, लिखावं, लिखाम उत्तम पुरुष आहे. नंतरची तालिका आहे धातू साधित विशेषण तालिका. तर गायती, सहते, साता त्याप्रमाणे गायती. गीतवान पुल्लिंगसाठी, गीतवंतः पुल्लिंग, पुल्लिंगच आहे पण बहुवचन. गीतवती स्त्रीलिंग एकवचन आणि गीतवत्यः स्त्रीलिंग बहुवचन. त्याचप्रमाणे पुढे पाहूया. नयती, नितवान, नितवंतः आणि नितवती. अजून पुढचं पाहूया. लभते, लब्धवानः, लब्धवंतः, नंतर लब्धवती, नंतर लब्धवत्यः. अशा प्रकारे आपले हे नाम तालिका, सर्वनाम तालिका, क्रियापद तालिका आणि धातुसाहित तालिका पूर्ण झालेली आहे. पाहूया पुढे. निर्दिष्टाः कृतीः कुरुत. आता समानार्थक आणि विरुद्धार्थक शब्द लिहिलेले आहेत. 5 मधून 3 करायचे आहेत आपल्याला. तर गुणाः, गुण म्हणजे चांगले गुण आणि दोषः म्हणजे वाईट गुण. नंतर आहे कुशलः. तर कुशलसाठी निपुणः, कुशलचा समानार्थी शब्द आहे निपुणः. पुढचं प्रभुतम, प्रभुतम म्हणजे जास्त, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अल्पम म्हणजे कमी. पुढचं आहे विद्यार्थीसाठी समानार्थी शब्द आहे छात्रः, शिष्यः. अजून पुढे आहे शत्रू, शत्रूसाठी विरुद्धार्थी शब्द आहे मित्र. पुढचा प्रश्न आहे समासनाम तालिका पूर्ती कुरुत. 5 मधून 3 आपल्याला समास लिहायचे आहेत. तर आपल्याला 9वी मध्ये फक्त द्वंद्व समास आणि तत्पुरुष समास आहे. तर पाहूया. समस्त पद आहे राम लक्ष्मण. तर आपण विग्रह करताना जेव्हा इथे तर द्वंद्व समास असेल तर रामच लक्ष्मणच असा त्याचा विग्रह करतो. त्यानंतर आहे इथे समाहार द्वंद्व समास आहे म्हणून हस्तपादम, शेवटी आपल्याला मस लावायचं आहे, ते नपुसकलिंगीच येतं म्हणून हस्तपादम आपल्याला समस्त पद लिहायचं आहे. नंतर आहे दुग्ध शर्करम. तर दुग्ध शर्करमसाठी मी इथे खाली दिलेलं आहे. हे टायपिंग करताना थोडी मिस्टेक झाली आहे की हे खाली येईल चटका पिपले के इथे. तर दुग्ध शर्करमचा विग्रह आहे दुग्धच शर्कराच एतयो समाहारः, समाहार द्वंद्व समास. नंतरचा समास पाहूया. तर चटका पिपिलिके. तर चटका पिपिलिकेचा विग्रह आहे चटकाच्या पिपिलिकाच, इतरेतर द्वंद्व समास. नंतर आहे शिवच्या पार्वतीच्या इतरेतर द्वंद्व समास शिव पार्वत्योः असं द्विवचन आहे म्हणून शिव पार्वत्योः असं झालंय. त्यानंतरचा प्रश्न आहे भिन्नम अव्ययम चिनुत. वेगळे अव्यय म्हणजे तुम्हाला 3 अव्यय आहेत, तुमंत, ल्यबंत आणि त्वांत असे 3 अव्यय आहेत. तर पाहूया. पहिला आहे रक्षित्वा, उषित्वा, उपदिश्य आणि उपत्वा. तर इथे शेवटी वा वा आहे, सगळे वा वा आहे मीन्स त्वांत अव्यय आहे आणि वेगळा आहे तो उपदिश्य मीन्स वेगळा अव्यय तुम्हाला इथे लिहायचा आहे. दुसरा प्रश्न आहे निमंत्र्य, वंदित्वा, पराजित्य, संभूय. इथे शेवटी सगळ्यांच्या य आहे मीन्स तो ल्यबंत अव्यय आहे मीन्स वेगळा काय आहे तर त्वांत अव्यय वंदित्वा. तिसरा आहे तीर्थवा, अनुन्याय, सुप्त्वा, मत्वा. तर वेगळा काय आहे तर अनुन्याय, कारण शेवटी वा आहे, 3 वा आहे तीर्थवा, सुप्त्वा आणि मत्वाच्या, पण अनुन्यायचा ल्यबंत अव्यय आहे. पुढचा आहे गणयित्वा, प्रयुध्य, प्रगाय, अभिषिच्य.
तर वेगळा आहे गणयित्वा. त्याचप्रमाणे प्रविश्य, आरुह्य, गंतुम, उद्घाट्य. आता सर्वांच्या शेवटी य आहे मीन्स लेबंतव्य आहे, मीन्स गंतुम हा वेगळा आहे, तुमंतव्यय आहे. अशा प्रकारे आपल्याला अव्यय शोधायचे आहेत आणि सत्य लिहायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सूचनानुसारम कृतीही कुरुत. आपल्याला सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. पाहूया प्रश्न काय आहे तर तदा कौत्सह अवदत. आपल्याला लट लकारामध्ये परिवर्तन करायचं आहे, म्हणजे वर्तमान काळ करायचं आहे. अवदत हे भूतकाळ आहे म्हणून आपल्याला वर्तमान काळ करायचं आहे, त्याची क्रियापद बदलून. तर पाहूया काय आहे वर्तमान काळात. तदा कौत्सह वदती. ती हंतीचे प्रत्यय लागतात वर्तमान काळामध्ये. नंतरचा प्रश्न आहे शृगाल द्राक्षाफळन खाद उत्पतती. तर आपल्याला हेतुअर्थक तुमंतव्यय करायचं आहे खादचं. तर पाहूया हेतुअर्थक तुमंतव्यय कुठे आहे. तर हे बघा इथे आहे. शृगालः द्राक्षाफलम खादितुम उत्पतती. त्यानंतर त्यापुढचा प्रश्न आहे अहम फलम खादामी. वाच्य परिचय करायचे मीन्स कोणतं वाच्य आहे ते सांगायचं आहे. तर अहम हे प्रथमा विभक्ती आहे म्हणून कर्तृवाच्य. जर कर्ता हा तृतीय विभक्तीमध्ये असेल तर तो कर्मवाच्य असेल. त्याचप्रमाणे चौथा प्रश्न आहे भवान उपविशतु. तर भवानच्या जागी तुम्हाला त्वम लावायचं आहे. भवानच्या जागी त्वम करत असताना नेहमी पाहूया तर भवान तर त्वम उपविश्य. फक्त तू क्रियापद असेल उपविशतु तर आपल्याला फक्त क्रियापद लावायचे उपविश. त्याचा पुढचा प्रश्न सा विरांगना आसीत. बहुवचने लिखत. ती विरांगना होती ते बहुवचनात करायचं आहे. तर बहुवचनामध्ये साच होईल ताह विरांगनाह. तर इथे भूतकाळ आहे, माझ्याकडून एक मिस्टेक झालेली आहे, संती नाही येणार, इथे आसन येईल. आसन भूतकाळामध्ये आसन होतं आणि ती अंती हे वर्तमान काळमध्ये लागतं म्हणून ताह विरांगना आसन. ताह विरांगना हा आसन. षष्ठ विभाग अपठितम. बघूया अपठित गद्यांश. तर गद्यांश पठित व निर्दिष्ट हा कृती कुरुत. आपल्याला गद्यांश वाचून त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. मातृभूमी पुत्र अहम पृथिव्या इत्यस्ति वेदवाक्यम. मी मातृभूमीचा पुत्र आहे असा वेदवाक्य आहे. जन्मदात्री माता एव केवलम माता न भवती. जन्मभूमी अपि अस्माकं माता. जन्म देणारी आई आहे ती फक्त आई नाही तर जन्मभूमीसुद्धा आपली आई आहे. प्रत्येक अस्मिनपि देशवासिनी अस्याः जन्मभूम्याः ऋणं वर्तते. प्रत्येक देशवासीवर या जन्मभूमीचे काही ऋण आहेत, काही कर्तव्य आहेत. यस्य देशस्य अन्नेन अमृततुल्यं जलेन वायुना च प्राणान् धारयाम वयं कदापि तस्मात् अणुना न शक्नुम. यत्र जनाः स्वदेशस्य सुखदुःखविषये निश्चिंताः केवलं स्वार्थ. आपण डायरेक्ट प्रश्नांची उत्तरे घेऊया. पूर्णवाक्याने उत्तरम लिखत. सर्व देशवासी का करणीया. सर्व देशवासियांनी काय करायला पाहिजे. तर इथे दिले सर्व देशवासी भी स्वदेशस्य सेवया अवश्यम करणीया. मी सर्व देशवासियांनी स्वतःच्या देशांची सेवा अवश्य करायला पाहिजे असं याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रातिपदिकम लिखत. प्रातिपदिकम म्हणजे मूळ शब्द. तर जलेन, जलेनचा मूळ शब्द आहे जलम आणि अस्माकमचा मूळ शब्द आहे अस्मद. अस्माकम अस्मद. पुढचा प्रश्न वाक्यम पुनर्लिखित व सत्यम असत्यम लिखत. वाक्य पुन्हा लिहायचं आहे आणि सत्य आणि असत्य लिहायचं आहे आपल्याला. तर पितृभूमी पुत्र अहम पृथिव्याम इत्यस्ति वेदवाक्यम. काय पृथ्वीचं हे वेदवाक्य आहे. पितृभूमी तर नाही, हे वाक्य असत्य आहे कारण मातृभूमी येणार आहे इथे. पितृभूमी नाही मातृभूमी.
त्यानंतरचा प्रश्न आहे माध्यम भाषा सरलार्थ लिखत. अर्थ लिहायचा आहे माध्यम भाषामध्ये. तर जन्मभूमी अपि अस्माकं माता. तर अर्थ आहे त्याचा जन्मभूमी सुद्धा आपली माता आहे. जन्मभूमी सुद्धा आपली माता आहे. जन्मभूमी अपि अस्माकं माता. त्यानंतरचा प्रश्न आहे कारक परिचयं कुरुत. तर जन्मभूम्या ऋणं प्रत्येकस्मिन् अपि देशवासिनी वर्तते. देशवासिनी हा कर्ताकारक आहे. नंतरचा प्रश्न आहे लकार लिखत. कोणतं काळ आहे ते लिहायचं आहे. सदेश कालक्रमेण विनाशम लभते. लभते हे आत्मनेपद आहे म्हणून लट लकार आहे हे कारक. कोणतं लकार? तर कोणतं काळ आहे हे? लट लकार म्हणजे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पद्यांश पठित्वा निर्दिष्टे कृती कुरुत. कृती करायची आपल्याला पद्यांश वाचून. तर पद्यांश आहे पिबन्ति नद्यः स्वयमेव न अम्भः स्वयं न खादन्ति फलानि वृक्षाः नादन्ति सस्यं खलु वरिवाहाः परोपकाराय सतां विभूतया. याचा अर्थ असा की नद्या आहेत स्वतःचं पाणी स्वतः पित नाही, वृक्ष स्वतःचे फळ स्वतः खात नाही, आणि जे वादळ आहेत ते स्वतः पाणी पाडलेलं ते स्वतः पित नाही. हा स्वतः अन्न खात नाही त्यांनी उगवलेलं. परोपकाराय विभूतया मीन्स जी चांगली व्यक्ती असते, सज्जन व्यक्ती असते, ती नेहमी दुसऱ्यांवर उपकार करायलाच असते. त्याच्यावरचे काही प्रश्न पाहूया. कह पूर्णवाक्येन उत्तरम लिखत. पाहूया. नद्यः किं कुर्वन्ति. नदी काय करतात. तर नद्यः परोपकारं कुर्वन्ति. नदी हे परोपकार करते. किंवा असेही लिहू शकता की नद्यः स्वयमेव अम्भः न पिबन्ति असं पण होऊ शकतं. नंतर दुसरा प्रश्न आहे वृक्षाः किं कुर्वन्ति. वृक्ष काय करतात. तर वृक्ष परोपकारं कुर्वन्ति दुसऱ्यांवर उपकार करतात असं. नंतरचा प्रश्न आहे समानार्थक शब्दम लिखत. तर समानार्थी शब्द नदीसाठी आहे तटीनी. तुम्ही सरितसुद्धा लिहू शकता किंवा तटीनी सुद्धा लिहू शकता. पुढचा प्रश्न जालरेखाचित्रं पूरयत. जालरेखाचित्रासाठी परोपकारीण म्हणजे दुसऱ्यावर उपकार कोण कोण करतात. तर पाहूया. दुसऱ्यांवर उपकार मीन्स स्वतः नदी करते, वृक्ष करतात, वरिवाहा म्हणजे वादळ करतात. नंतर सताम म्हणजे चांगली व्यक्ती, साधू व्यक्ती सुद्धा दुसऱ्यांवर उपकार करत असते. थैंक यू फॉर वॉचिंग. प्लीज मेरे चैनल को सब्सक्राइब करा, लाइक करा, कमेंट करा. थैंक यू.